अहिल्यानगर सर्व्हे नंबर 31/5 क्षेत्रफळ 46R पूर नियंत्रण रेषेत आणि ग्रीन झोनमध्ये असूनही या ठिकाणी बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। या अतिक्रमणाबाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व्हे नंबर 31/5 मधील 44R एकूण 46R इतके क्षेत्र सीना नदी लगत असल्याने पूर नियंत्रण रेषेत तसेच ग्रीन झोनमध्ये येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अशा संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा बांधकाम विकास किंवा व्यवहार करण्यास मनाई असताना देखील काही व्यक्ती या ठिकाणी बेकायदेशीररित्या प्लॉट विक्री जमिनीचे व्यवहार करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय। या संदर्भात काही स्थानिक नागरिकांनी 15 दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडे लेखी निवेदन दिले असूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। पूरबाधित क्षेत्रात बेकायदेशीर विक्री सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ तपासणी करून बेकायदेशीर विक्री व्यवहार थांबविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी। तक्रारीकडे अनेक दिवस दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून येत्या काळात आवश्यक ती कारवाई न झाल्यास नागरिकांना महानगरपालिकेसमोर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। वैरनाथ गोविंद बारस्कर, आम्ही नागापूर बारस्कर मळा आमच्या भागात सीना नदी पुरेमध्ये काही लोक पालिकेचे जागेमध्ये प्लॉट करून विक्री करीत आहेत। तरी पालिकेची जागा ही काही लोक प्लॉट करून विकत आहेत। त्याबद्दल आम्ही पालिकेमध्ये जाऊन निवेदन दिले आहे। त्याबद्दल आम्ही पालिकेमध्ये उपोषण करू। नागपूर भागात सर्वे नंबर 31/5 मध्ये काही इसम अतिक्रमण करून प्लॉट पाडून विक्री करत आहेत। तर ते पूर्ण प्लॉट पूर रेषेच्या याच्यात अंतर्गत आहेत। ते प्लॉट विक्री न व्हावं म्हणून आयुक्त यशवंत डांगे साहेब आम्ही यांना अर्ज केलेला आहे। ते जर अर्ज सक्सेस झाला नाही तर आम्ही पालिकेत जाऊन उपोषण करू। ही जागा नागपूर गावठण सीना नदीत पूर रेषेत आलेली जागा आहे। आयुक्तांशी चर्चा केली, नेमकं आयुक्तांनी तुम्हाला काय सांगितलं? आयुक्तांनी एक 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। मी नितीन बारस्कर, राहणार नागापूर बारस्कर मळा। तर आमच्या परिसरामध्ये सीना नदी व शर नदी या क्षेत्राचं दोन्ही नदीचं पाणी एकत्र होतं आणि आता जिथं एक प्लॉटिंग चालू आहे ते प्लॉट सध्याला सीना नदी ही पूर्ण आताचे जे प्लॉट चालू आहेत ते पूर्ण पूररेषेच्या अंतर्गत चालू आहे आणि ही पूररेषेमध्ये आताचे जे लोक आहेत हे पूर्णपणे विक्रीच्या तयारीत आहेत। तर जे घेणारे व्यक्ती आहेत तर त्या लोकांनी थोडं सावधान राहायचं किंवा प्लॉट जर घेतले तर आपले पुढच्या भविष्याचा विचार करून घ्या। सध्याला आम्ही इथं राहतो तर आम्हाला खूप त्रास होतोय। कधी कधी जर 2-2 दिवस जर हा पाऊस चालू झाला तर आम्हाला आमच्या बिराड बास्तर आम्हाला कधी उचलावं लागतं। आम्ही विचार करून राहतो। हे लोक कधी कधी आम्हाला गावात नगरला जायचं असेल तर आम्ही 2-2 दिवस घरात बसून असतो। त्यासाठी हे जे प्लॉट आताचे जे चालू आहेत तर हे सगळ्यांनी खरेदी करू। कोणी ज्याला घ्यायचं असेल त्यांनी खरेदी करू नये। ते पूर्ण पूररेषेमध्ये आहे। अजून त्याची मोजणी पण झालेली नाही किंवा आत्ताच आम्ही एक महानगरपालिकेचे आपले आयुक्त साहेब डांगे साहेब यांना आम्ही अर्ज देऊन आलेलो आहे। तर त्यांनी आम्हाला एक 10 दिवसाची मुदत दिलेली आहे। तर नाही जर हे जर आयुक्त साहेबांनी जर नाही हे मनावर जर घेतलं हे प्लॉट पडलेत त्यांनी आताच हे समोरच्यांनी जे प्लॉट विकत घेत प्लॉटिंग चालू आहे त्यांनी पालिकेच्या लोकांनी हे आताच त्यांनी सीमारेषा आखून गेलेले होते। तर ह्या लोकांनी काय केलं जेसीबीच्या साहाय्याने लुटून दिले आणि त्यात प्लॉटिंग चालू केले। तर मग म्हणून त्यासाठी आम्ही आयुक्त डांगे साहेबांना हे अर्ज दिलाय आणि जर हा अर्ज जर साहेबांनी जर नाहीच लक्ष दिलं इकडं तर आम्ही पालिकेत जाऊन उपोषण करू, मोर्चा वगैरे काढू। सदरील हा जो प्लॉट आहे आता सध्या तिथं प्लॉट चालू आहे तर ही कुणीही कृपया करून हा प्लॉट घेऊ नये। घेतल्याचं तुमची फसवणूक झाली। नमस्कार, मी अंकुश महादेव बारस्कर नागापूर। आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर आयुक्त साहेबांना आज एक निवेदन देऊन आलेलो आहोत। या ठिकाणी प्लॉट जे पडत आहेत ते प्लॉट सीना नदीच्या पात्रातील पूर्वरेषेमध्ये प्लॉट चालू आहेत आणि या ठिकाणी आज बाकीच्या नागरिकांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे हे प्लॉट कुणीही विकत घेऊ नये असे नम्र निवेदन। नागरिकांची फसवणूक पालिकेची पण फसवणूक होऊ राहिलेली आहे। त्यामुळे हे प्लॉट कुणीही घेऊ नये आणि जर प्लॉट घेण्यास जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना
पुन्हा एकदा निवेदन करण्यात येते की ही जे प्लॉट पडलेले आहेत ते सर्व प्लॉट नदी पात्रामध्ये पूर्व रेषेमध्ये पडलेले आहेत, त्यामुळे कुणी इच्छुक होऊ नये ही नम्र निवेदन. सदाशिव बारसकर, राहणार नागापूर, बारसकर माळा. आमची इथं प्लॉटिंग चालू आहे, कारण दोन्ही नद्या मिळून दोन्ही नद्याच्या मध्ये ते प्लॉटिंग करून राहिले आहे. कारण आमचा पूल अजून काही झालेला नाही आहे, आम्हाला अडचण आहे. ते आमची इथं पूर्णपणे प्लॉटिंग चालू आहे, नाही का, पूर्व रेषेत चालू आहे. घेणार असले तर त्यांनी काळजीपूर्वक घेऊन ते विचार करावा. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.